मित्रांनो, तर आज कुरुळ या ठिकाणी भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत 2020ची। तर या ठिकाणी सेमी आणि फायनल भरपूर अशी बक्षीस आहे, जवळजवळ 22-23 बक्षीस आहे। ट्रॅक्टर आहे, बुलेट आणि त्यामध्ये बांगर, बारवे आणि मामाबाची जुगलबंदी आणि गांजवे बंधू जुगलबंदी असे सगळ्यांचा मित्रपरिवार आणि एक चांगलं नियोजन। तर आपण थोडक्यात त्यांची मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, पहिलं तुमचं नाव वगैरे सांगा। माझं नाव विश्वास टाके सर। हां, शिंगवे पारगावचं आहे। शिंगवे पारगाव। आता तुमचा बैल आहे, जी 4 बैल होती किंवा घोडी होती, यांचा आपल्याला थोडक्यात जरा परिचय करून द्या। कोणत्या बैलाचं नाव वगैरे काय? नाव काय? शिवा बैल। हां, आमचे मित्र संदेश भाऊ गांजवे यांचा बैल आहे। कुठून खरेदी वगैरे झाली याची? खरेदी आम्ही बारामतीवरून केलेली, बारीक होता त्या टायमाला। किती आता वय काय दातात सांगायचं झालं? आता तो 14 झाला। कधी आणला होता तुम्ही? आणला कधी होता? त्याचं वय काय? त्याला आणलेलं 3 वर्ष झाले। 3 वर्ष। त्यानंतर आणल्यानंतर मग जुकाटा झुपला का कांड्यावरती होता काय? नाही, त्याने कांड्यावरती 20 फुटावरून पळत होता। हां हां। आता जुकाटात घेतलेलं किती दिवस झाले का? 2 वर्ष झाले जुकाटात घेतलेला। वगैरे हा आमचा लाडका बाबड्या, हा सुद्धा जोकाटात पळतो। याची खरेदी आम्ही तामिळनाडूवरून केली होती। एकदम गुणी बैल आणि ज्या घाटात कोणत्याही घाटात आम्ही झुपला तर तो 4ही खान पळतो। पण आता सध्या तो जोकाटात 1 नंबरमध्ये पळतो। याची ह्या शिवाबाईलाबरोबर याची पहिली सावडा, शिवाबाईलाच्या आधी आमचा एक सोना म्हणून बैल होता। तर त्याबरोबर आम्ही सुरुवात चांडोली या गावात केली। तिथं 1 नंबर घाटाचा राजा आणि फायनल पण 1 नंबरमध्ये झाली होती। त्याच्यानंतर आम्हाला शिवाबाईल आमचा संदेश भाऊ गांजवे यांच्या बरोबर आम्ही सावड केली आणि प्रत्येक घाटात आज एका एक ठिकाणी बारी पडली नाही। घाटाचा राजा असेल, 1 नंबर फायनल असेल, तर हे सगळे किताब त्याने मिळवलेले आहे। कधी आणला होता हा एक दीड 2 वर्षापूर्वी आणलेला आहे। हा 1-1.5 वर्षापूर्वी। आता वय वगैरे किती आहे? वय तो साईदाती झालेला आहे। बाळखच्ची तो आधीच केलेला होता। याचं काय नाव वगैरे काय? नक्की नाव आहे, आपण नाशिकवरून घेतलेलं आहे। कधी घेतला होता काय? याला गेल्या वर्षी कुरुंडच्या यात्रेमध्येच घेतलेला आहे। हा 2,70,000ला घेतलेला आहे। शिस्तप्रिय आणि फार गुणी बैल आहे आणि नाशिकला घोडागाडीला पळत होता, छकडीला पळत होता। तिथून इथं आणल्यानंतर जुकाडामध्ये पळत होता 3 महिने। त्यानंतर मग पुढं कांड्याची आम्हाला अडचण व्हायला लागली, मग आम्ही कांड्यावर घेतला। हा एक आणि तो आपला घरचा बैल कांड्यावर घेतला। आता वय वगैरे किती आहे? 4 दाती। हा 4 दाती आणि कोणत्या गाठात 20 फुटावरून पहिले कोणी आमचं कांडे जाऊ शकतो। तसं काय हेच कांडा असते वगैरे? याचं नाव इंद्र आहे। हा पेड घाटामध्ये 1-2 वर्षापूर्वी आम्ही घेतला। याची खरेदी 1,51,000 केली सुरुवातीला। त्यानंतर आम्ही जुकाटामध्ये त्याला डायरेक्ट चालू केलं। तर पहिल्याच वर्षी त्यांनी आमचं पुणे जिल्ह्यातच नव्हे तर नगर, पुणे जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यामध्ये त्यांनी आमचं नाव जुकाटामध्ये। त्यानंतर त्याचा जोडीचा एक ओम्या बैल आहे, तो घरी, तो पण 1 नंबरच बैल आहे। पण जरा थोडं ऑपरेशन करताना जरा त्याचा त्यामुळे जरा त्याला प्रॉब्लेम आला। मग त्याच्यानंतर मग आम्ही हा कांड्यावर घेतला। तो आपला जुकाटात पळत होते, तो आपला दोन्हीची पळत होते। त्यानंतर मग कांड्यावर हा घेतला, तो पण कांड्यावर पळतो आणि त्या दोन्ही बैलामुळेच आमचे नगर आणि पुणे जिल्ह्यात नाव आहे। त्यामुळं ह्या बैलांचं आम्हाला भविष्याच्या दृष्टीने चांगली लास्टपर्यंत पळत राहणार, शेवटपर्यंत दावणीला राहते। हा कांड्याची अडचण 8-10 वर्ष देऊ शकत नाही पाल तरी ते घरीच ठेवलं। आणि हिचं काय नाव वगैरे? त्यांचं नाव राणी। कुठून खरेदी केली? ती आम्ही जवळवरून खरेदी केली होती 71,000 रुपयाला। तिची खरेदी झाले 7 महिने। आत्ताच घेतली? सवारी चालू होती, त्या मालकाकडून घेतली तिच्याकडे। आणि 1 नंबरच काम करते। वरती बैल आळ्यात पकडायचं, इकडायचं, सगळं काम व्यवस्थित, शिस्तप्रिय एकदम आणि गुणी सगळी, सर्व गुण संपन्न नाही। आले नाव अजून टोपलं, हे आल्यापासून अजून नाव आपलं चर्चेत आलं। काय बघितलं होतं तुम्ही घेताना वगैरे? काय बघायला सगळं बैल होते, बोवडे बालबोवडे सगळे बैल होते, जाबाला जाबू सगळं ओके होते। थोडक्यात सगळे सगळे गुण बघूनच गोडी घेतली होती आपण। आता हा तुमचा बाबडे, हा तुमच्या दावणीचा हुकूम एक काही, तर तुम्ही खरेदी वगैरे एवढी तमिळनाडूवरून किंवा भरपूर लांबून केली, तर काय बघितलं होतं घेताना वगैरे? बाजारात हा बैल उभा होता, आम्ही बाजारात गेलो। तो काय नाव बाजारात? कृष्णगिरीच्या बाजारात गेलो। तिथं आम्हाला पहिली आम्ही 3 बैल घेतली अशी घरगुती जाऊन, चांगली माग किमतीला घेतली। ते काही जमलं नाही, आम्ही कृष्णगिरीच्या बाजारात
सकाळच्या बारी बाजार होता 8-9च्या सुमारास गेलो त्यावेळेस बैल आहे ना अवता लागला होता त्यांनी आणि बैलाला खानबिन होता बैल चंचल दिसत होता बैल पार वांगाळ होता बारीक होता तिथं आल्यावरती जरा बांधला आणि चंचल असल्यामुळे तिथं घेतला आम्ही बैल फक्त चंचलपणाच बघितला त्याचं बाकी तर शरीर यष्टी जर पाहिली तर काय एवढे खास नाही पण आजपर्यंत ना त्यांनी आता आपण ह्या वर्षी मग खडकीत बारी विडावली त्यानंतर याची सुरुवात मग तुम्ही आणल्याच्या नंतर कशी केली होती गेल्या वर्षी आणला निगुटवाडीच्या जत्रेच्या 5 दिवस आधी आणि पहिल्यांदा आमची उम्या इंद्रा आणि जुगार बैल होता तो आम्ही एकत्र झोपली आमचं पहिल्यांदा कांड लागले मग आम्ही घरी गेलो 5 दिवस झाले याला रेशल पण दिली नव्हती डायरेक्ट घेऊन आलो डायरेक्ट कांड्यावरती दिला त्या बारी पुढं तरी पण बारी आमची 2 पॉईंटनी पडली पहिली 3-3.5 पॉईंटनी पडली होती नंतर आम्ही 2 पॉईंटनी पडली मग तिथून पुढे याला कांड्यावर धरलं 4-6 महिने कांड्यावरती पळवला रेसल अशी कुठलीच दिली नाही डायरेक्ट भर गाठत आपल्याला विश्वास होता बैलाची बाकीची 4 बैल होती पण त्यांच्यापेक्षा याच्यावर विश्वास होता बैल पळम म्हणून आणि घरी पण पाहिलं लोक आले ना म्हणायचे हा बैल तुमचा जास्त काम करीन आता काय सांगते शरीर वगैरे काय महिना बैल फार बारीक आहे आता म्हणजे लय हाईट आहे ना याची जेमतेम बैल आहे पण पळायला बिळायला शिस्तीला 1 नंबर आहे कसा बैल घाला किती स्पीडचा घाला बघ धरून तरी जातो आणि रात्री आणि बारी पण आहे ना आता आमची ना कोणत्या घाटात 5-6 पॉईंटने कमीत कमी किती घाट असला 5-6 पॉईंटच्या आसपास बारी रात्रीच याचा अभ्यास कधी केलाय का तुम्ही कारण काय होते भरपूर मागाची बैल घेऊन सुद्धा लोकांचं तेवढं गाड्या तुटत नाही पण तुमचं नाही का म्हणजे थोडक्यात चाललाय कार्यक्रम आणि तुम्ही एकतर जुने भरपूर पैसे घातले मागाची बैल घेतली आम्ही पहिलं स्टार्टिंग केली आमच्याकडे छकडीची बैल होती कदमवाडी घाटात धावबंदीत शर्यत झाली तिथं आमची 11-91 योग्य दादा कदम बरोबर सावड होती तेव्हा आमची 11-91 वारी झाली आम्ही बंदीपासून गाडा पळतोय पण पहिलं आम्ही छकडीच्या बैलांच्या जास्त आता त्याच्यावरती आमचं छकडीच कांड आहे आणि हा बैल आम्ही तमिळनाडूतून घेतला घरी पण 4-5 बैल आहे ती छकडीची आहे काही पण आज रोजी ती कांड्यावरती पळते दुकाटात पण पळते टॉपलाच आहे पण आज रोजी सगळ्यात ज्यादा यांनी आमचं नाव मार्केटमध्ये ठेवलं याला तुम्ही सुरुवात कधी केली दुकाटात पळवायला सुरुवात आम्ही ना गेल्या वर्षी पण केलं बारकाल्या घाटामध्ये बारी येत होती आता या वर्षी 2 करवाडी दुसऱ्या दिवशी 6-7 बाऱ्या झाल्या तिथं आपली पहिली या वर्षात सुरुवात झाली पहिल्याच बारी झाली आणि वडगावला 20 भरली होती गेल्या वर्षी त्याच्यात 12 सेकंद 24 मिली झाली 24 मिली बारी पडली होती घरचाच बैल होता आमचा दोन्ही पण सारखी गेली बारी पडली मग आम्ही 2 करवाडीला 30 बैल झुपली 12-24 झाली खडकीला झुपली 12-91 झाली त्याच्यावरती जे सुरुवात झाली चुकून एखादा अर्धी झुपणी जर झाला तरच बारी पडत होती आता पिंपळगावला 1 नंबरची फायनल झाली लांडेवाडीत 2 नंबरची फायनल झाली बिरजे शेठ दुमाळा यांची 11-36 झाली आपली 11-51 झाली चांडवलीला 2 दिवसात सगळ्यात आतून आपलीच बारी झाली 11 सेकंद 38 मिली पॉईंट पहिली आपली 11-34 होती पाबळला 12-43 झाली मोठा घाट होता याला केंदूरला 11-43 झाली फाडात सगळे कमी टॉपच्या निगुटवाडीला 11-66 झाली आणि चिखलीला आता झालेली यात्रेला 12 सेकंद 85 मिली झाली तुमची जी जुगलबंदी भिवंडीला 2 दिवसात सगळ्यात आतून बारी आणि 10-82 1 सेकंद तोडून आणि 1 नंबरची फायनल 2 दिवसात सगळ्यात आतून 11 सेकंद 20 मिली आपलीच झाली ही जुगलबंदी हे जुकाट कधीपासून तुम्ही नियोजन केलं हे आता आम्ही तिनेवाडीला आपले 11-54 का 53 झाले आणि हे जुकाट आम्ही लांडेवाडी पासून पहिल्यांदा एकत्र घातले आजपर्यंत आमचे जुकाट काही चेंज नाही केला आहे ते आमचं डोकं असं सातत्य ठेवायचे बैल सारखी बदलीत राहिले ना सध्या काय होते सावडी टिकत नाही तुमच्याकडून ते शिकण्यासारखी गोष्ट आहे का नाही एखादं जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीतून पराजय होत नाही त्याच्यात जोवर आपल्याला चांगलं समजा मोठमोठ्या फाटात जातो आपण बारकाल्या घाटामध्ये पण शक्यतो नाही उतरत बैल मोठ्या घाटात जातो तिथं आपली रिझर्व 5-6 पॉईंटने राहते बाकीच्यांची समजा 8-9 पॉईंटने राहते आपण समाधानी राहायला पाहिजे आपली बैल आज रोजी एवढ्या मोला मागायची नाही स्वस्तात गाडा आहे आपण 5-6 पॉईंटवर जरी आपले राहिले तरी राहतील हे जुकाट आमचं फक्त 70,000च आहे मी तेच म्हणतोय ना लोक 25-30 लाख घालून जर त्याला यश नाही येत गाड्यामध्ये सातत्य महत्वाचं आहे मला की ना एक विचारायचं आहे जरी गाठात हा पैसा आला ना आणि आमची मामाबाची जुगलबंदी जेव्हा बंदीतून गाडा चालू केला तेव्हापासून आम्ही एकत्रच आजपर्यंत आम्ही ही 2 नावं सोडून येणं ना कधी तिसऱ्याचं नाव समजा घेतो समजा दुसऱ्याचा बैल आणला त्यांचं घ्यायच लागतं
पण आमची सातत्य आहे, कधी आमचं राग रुसवा नाही, कधी काय नाही. समजा आज जे निर्णय असेल ते आम्ही एकमेकाच्या सहमतीने घेतो आणि पाऊस मानलेले मानलेले त्यामुळे काय अडचण नाही भविष्यात. आणि आमचं सगळं नियोजन विश्वास सर टाके यांच्याकडे जास्त बैलगाड्याचं शक्यतो. आता टाके साहेब नियोजन करायचं आता एवढी मोठी तुमची बऱ्यापैकी संघटना आहे. मी तर नाही का म्हणतो का जे सामान्य बैलगाडा मालकी त्यांच्या मागे एवढं पब्लिक येणं मी तर पाहतच नाही कोणाच्या, तुमच्या मागे भरपूर पब्लिक आहे, अजून भरपूर घरी गेले. नियोजन कसं करता तुम्ही? नियोजन म्हटलं का सगळ्यात महत्वाचं आलं, जरी बारी कुणाच्या नाव असली पण त्यासाठी हे पब्लिक खूप महत्वाचं असतं. याच्यासाठी आम्ही काय करतो, कोणताही गाड्या जायचं असेल तर आधी सगळ्यांना फोन करणे, ग्रुप करणे, आणि त्याच्यापेक्षा त्यांना ते एकमेकांच्या सहकार्याने एवढे जवळ येतात का त्यांना कधी कोणाला फोनही करायला लागत नाही. ते स्वतःहून गाड्या बरोबर येतात आणि काही फक्त त्यांना फक्त टोकन काढला एवढं सांगायचं का, तर एक सगळे एक जीवानी काम करतात सगळे. कोणी आम्ही असे जास्त मोठे माणसं नाही, काही नाही. लोक अजूनही म्हणतात की हे छोटे छोटे पोर आहेत, हे चांगल्या घाटामध्ये बारी बसवतात, हे सगळ्यामध्ये ह्या सर्वांचं सहकार्य आहे. आमची बैल दुपायचं प्रामुख्याने काम आमचं चुलतेचे दादाभाऊ बांगर म्हणून डीडी, आणि हे दुसरं चुलते मयूर बांगर, हे दोघंच आमचे पुढं पण बैल असू पुढून छाती लावायचं काम करतात. बाकीची पण मुलं हे कांडबिंड सगळी पकडतात. आणि झुपणीचा हा दोंडी भाऊ शेट खिलारी आहे, तो आमचे पुढं बारी असू फोन केला का तो आपला यात्रेला येतो. मुळात साहेब आहे ना, पहिलं सगळ्यांचं मत आहे का विकास बारी किंवा अक्षय बांगर किंवा गांधीची बारी नाही, आपली बारी म्हणून येते. हा विषय महत्वाचा आहे. विषय काय होतं, ज्यावेळेस बैलाचा मालक तेवढा सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहतो त्यावेळेस पब्लिक एवढं गोळा होते. त्याला माहिती तुमच्याकडे तेवढा स्वभाव तुमचा भारी आहे म्हणून तुमच्या माग माणसं आहे, विषय हा आहे. आणि हा विषय खरा आहे. हा, आता मला एक सांगा, झुपायचं नियोजन तुमचं कसं असतं किंवा झुपायला हा किती शांत आहे, कसा आहे? एकदम शांत बैल आहे, दोन माणसांनी पडत, बबन मामा आणि डीडी. पुढून रमेश नाना शेलार एक, हा ते वेळेला असेल गाठात असेल तर ते येतात. हा किती वेळा पुढे निघा ना, आम्ही जो काढतो कधी बाहेर काढत नाही, तसंच ठेवतो. लोक दोन थोडे हे केलं तर बैल काढून घेतात. आमचा एकदम शहाणा बैल, दोनच माणसं बैल, तिसरा माणूस सुद्धा नाही चालत. आज कुरुळी बैले बैले महारथी घरी राहिल्याच, आणि आज तुमची जवळजवळ बारी इथं 2020 राहिली, चांगलं नियोजन, ट्रॅक्टर आहे जवळजवळ फायनलला. तर काय सांगता आजचं नियोजन वगैरे? आम्ही सिरियलला आमची बारी 11:57 आली, त्याच्यानंतर सेमी फायनलला बारी 11:55 आली. आज आमचं असं वैशिष्ट्य आहे का सिरियलला बारी लांब जाते पण फायनलला बारी आत येते. आजच थोडस काय कशामुळे झालं काय माहिती नाही, फक्त थोडीशी बारी पुढे गेली, 11:60 पर्यंत झाली. तर समाधानी हा, याच्यात आम्हाला काही हे नाही, आम्हाला फक्त नाव ठेवायचे, बाकी काही नाही. एवढा फडात नाव राहिले त्याच खूप समाधानी आहे. आम्हाला बक्षिसाचं याचं काय वाटत काय होतं सकाळी आले त्यावेळेस? आम्हाला परफेक्ट अंदाज असतो आम्हाला का घाट किती पर्यंत लागेल, आपली बारी कुठपर्यंत राहील. आम्ही सिरियलला धरलो होते आपली बारी 40 ते 60 मध्ये राहील, आणि आतापर्यंत तेवढ्यातच राहिली बारी. पुढे एक मिलीने सुद्धा पुढे 0.1 सुद्धा पुढे गेले नाही. आता काय होतं, बाबड्याला मी भरपूर गाठात पाहिलं पळताना, पण बैलाचा पळ दिसत नाही. बैल लोकांना वैशिष्ट्य हा त्याचं काय होतंय, बैल शरीराने एकदम काटक आहे, आणि तडतडा बैल कसा असतो बाबा, कमी ताकद दिसायला शरीर हे पण काटक शरीर. त्याची जरी तो उंचीने हाईटने कमी असला पण त्याचं पलन जास्त आहे, तो पळताना दिसत नाही. जसं इंजन पळतो भागवत सरपंचाचा, सेम त्या पद्धतीचा आहे. बैल दिसायला बारीक दिसतो पण त्याला पलन म्हणतो, ते त्याच्या चांगल्या पद्धतीचे पायात त्याच्या गळ्याचे. आता मग इथून पुढे काय नियोजन असणार आहे? काही ना, हाय तसं राहील. शेवटी तुम्ही म्हणले तसं की आमचे सगळे सामंजस्याने विचार करतात. आमचं काय आता शेवटी आता मान्सून चालू होईल काही दिवसामध्ये, 2-4 गाठ आमच्या सहकार्याने झाली हीच आमच्या अपेक्षा आहे. आणि इथून पुढे काही आमचं एकटा काही कशावरून नाही होणार, सावड तुटण्याचं वगैरे काय होतं, यात्रेचा सीझन संपलाय, आता सगळे 2020 आणि मोठंच नियोजन आहे आता इथून पुढे. जवळजवळ आता निमगावला दिलीप मोहिते पाटलांचं विमा कंपनीचं नियोजन आहे, स्विफ्ट वगैरे. तर कसं नियोजन पुढे काय असतं? त्याच्या आधी आमच्या शेजारचं गाव आहे पिंपळगाव, म्हणजे आमच्या तालुक्यातला पंढरी म्हटली जाते गाड्याची, तिथं आमचं नियोजन आहे या जुकाटावर. ती पहिल्यांदा करायची. त्याच्यानंतर वडगाव काशिंबेग आहे. ह्या 2 बाऱ्या तर आम्हाला नियोजनात आम्ही आहे. मित्रांनो, बाबड्या आणि
शिवा. तर आता बाबड्याची माहिती आपण घेतली जाणून, शिवाची पण थोडक्यात. त्याची तुम्ही बारामतीवरून खरेदी केली, तर तिकडे काय छकडीला पळत होता का? नाही, आमचे मित्र होते विशाल शेंडे, त्यांचा हा घरचा आहे, घरच्या गाईचा खोंड होता. आणि याच्याबरोबर शंभू म्हणून दुसरा एक बैल आहे घरी. तर आम्ही तिथून दोन्ही खरेदी केले. तर खरेदी केल्यानंतर आम्ही काय घरी आलो, त्यानंतर रेसल दिली थापलिंगच्या घाटामध्ये. तर थापलिंगच्या घाटामध्ये पहिल्या घाटाला रेसलला मोकळा घाटावर दोन्ही बैलांनी जरा एकमेकाला टोचलं, दोन्ही गरम होती. तर आम्हाला तिथून सुटल्यानंतर 5 किलोमीटर धरला आम्ही याला. हा, आणि मग त्याच्यानंतर तो बैल आम्ही खडकीच्या घाटात झोपला. शंभूने खडकीच्या घाटामध्ये पहिल्याच बारी टाकावली, पहिल्याच घाटाला. मग आम्हाला जरा समाधान वाटलं. हा घरीच होता, हा थोडा आजारी राहिला. 6 महिने बैल आजारीच होता. बापरे. 6 महिन्यानंतर आम्ही दावडी लिमगावला पहिल्यांदाच कांड्यावर धरला त्याला. तर दावडी लिमगावला कांड्या आम्ही शंभू बरोबर धरला, कारण कुणी बैल देत नव्हतं आणि नवीन गोरा होता, त्याच्यामुळे आमच्या घरचा. हा, मग आम्ही त्याला झुपला, पण त्या जुकाडावल्याचं म्हणणं होतं, म्हणलं कांड घेऊन जाईन, म्हणला जर चिटाकलं तर म्हणलं देऊन टाकीन. आणि कांड लिगून गेलं, जुकाड अर्ध्या घाटात होतं तेच. मग तिथून पुढं मग डोवळे मामाच्या जुकाटा पुढं आम्ही 3 घाट पळावलं. तिथे हिरामन शेठ गोरडे ते होते आमचे मामा, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. बैल घ्यायच्या टायमाला पण बुवा आमच्या सोबत होते ते. त्याच्यानंतर मग आम्ही गेल्या वर्षी पहिल्यांदाच इथं एकत्र केली जुकाटात, आपलं बेलसरवाडीत पहिल्याच घाटाला दोन्हीनी एकत्र पहिल्याच बारी टाकावली. 1188 झाली होती. हा, घरचं जोकाट होतं आणि मेर मामांचं कांड होतं. तर ते जोकाटात पहिल्यांदा बारी झाली. त्याच्यानंतर 2 घाट बारी झाली. चरवलीला आलो होतो, चरवलीला 18 मैलीवरून पडली बारी, कांड उभं राहिलं म्हणून. आणि तिथून पुढं मग या बैलाला पुढं झुपावं लागलं, कारण तो दुसरा बैल होता, तो आजारी पडला. नंतर त्याची पण बाऱ्या भिडायच्या, पण थोड्यावरून पडायच्या आजारी असल्यामुळे. मग तो घरीच ठेवला. याची बारी गेली. नंतर आम्ही असं बरेच जणांसंग झुपलं. बैल बारी पहिल्यातच व्हायची आमची, पण असं समाधानकारक होत नसं. बैल पळायचा भरपूर, पण बारी येत नव्हती. नंतर आम्ही बोराड्यांबरोबर सावड केली. बोराड्यांबरोबर सावड केल्यानंतर ना आम्ही 4 घाटाच्या राजाला राहिलो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिरियलला घाटाच्या राजाला राहिलो, 1 नंबर फायनलला राहिलो. आम्ही याच्यात उचखाडकामध्ये घाटाच्या राजाला दिवसभर राहिलो, तिथे 1 नंबर फायनल झाली. निगोजला घाटाच्या राजाला दिवसभर राहिलो, तिथे 1 नंबर फायनल झाली. तिथं सिरियलला 10-82 बारी झाली होती आणि फायनलला 11-20 बारी झाली. नंतरला परत मग आम्हाला हे सावडे सरांचं कृपा आणि हे आमचे जिथं असू तिथं झोपणीला असायचे, बोराड्यांक होतं तिथेही होतो. त्याच्या बसून यांचं आमच्या अतूट प्रेम सरांचं आणि यांचं. तर अक्षय भाऊचं खूप प्रेम, आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आम्ही एकत्र आलो. इथं पण आम्ही 3 घाटाच्या राजाला राहिलो आणि सिरियलला पण म्हणजे फायनलला पण 1 नंबरला राहिलो. थोडक्यात बैलगाडा शर्यत क्षेत्र मित्रांनो असं आहे, जे आहे त्याच्यात समाधानी राहा, नाही तरच तुम्हाला समाधानी. नाही तर तुम्ही जर म्हणले मला अजून पाहिजे, तर जे आहे ते पण हातातून जाते. बरोबर. आणि या बैलांनी म्हणजे आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्ही घेतला ना त्याच्यानंतर आम्ही स्वतःचे बैलांच्या जीवावर बांधले. सगळं आमचं यांच्या म्हणजे याच्यावर झालं. म्हणजे थोडक्यात आमच्या घरचा देव आहे थोडक्यात. कितीला खरेदी केला होता हा? खाली तुम्हाला जोड आम्ही 51,000 घेतली होती. शंभू आणि हा गोरच होते बारके, आणि गौरी आहे ह्या खाली 28,000 गेली ती. एक सोबतचीच खरेदी सगळी. बाकी याची जात वगैरे काय? खिलार प्युअर खिलार जाते. त्यांनी कधी कोणाला मारलं नाही. पण शांत आहे, लय शांत. त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं जुळून आलंय म्हणायचं, सगळ्यांचं जुळलंय म्हणायचं, सगळे शांत संयमी. तर मित्रांनो, यांची मुलाखत आपण अशा पद्धतीने घेतली, एकदम मनमिळावू नियोजन आणि सगळ्यांचं म्हणजे नाही का प्रत्येकाचं मत घेऊन नियोजन करतात. तर असं जर नियोजन व्यवस्थित असेल तर तुम्ही म्हणजे नाही का असं नाही का 10 लाखाचा बैल घ्या, 20 लाखाचा घ्या, मग तुम्ही सक्सेस होऊ शकता, असं काही नाहीये. लाख रुपयात 50,000 सुद्धा तुम्ही सक्सेस होऊ शकता. याचं उत्तम उदाहरण ही दोन्ही बैल आहे आणि त्यांचे मालक पण आहे. कसं होतं, प्रत्येकाने एकमेकावरती विश्वास ठेवला तर एक क्षेत्र टिकणार.
बाबा कसं वाटतं आता तुमच्या नातवाच्या नावाने बारी आहे, तुमच्या नातवाचं नाव मी एवढ्या कमी वयात चांगलं घाटात गाजतंय. नातवाच्या नावाने बारी आहे ना, नातवाच्या नावापासून जेव्हापासून बारी करायला लागलो हा तेव्हापासून आमची बारी शक्यतो अपयश आम्हाला आलंच नाही. कायम 1 नंबर मध्ये राहिलो आणि आपल्या गावच्या जत्रा असतात ना त्या ठिकाणी फायनल सुद्धा आमची 1 नंबर होती. अशा 2020च्या ठिकाणी आम्ही 4-5 नंबरापर्यंत राहू शकतो पण आम्ही हिच्यात समाधानी बरोबर आहे. कारण आपलं काय एवढं 10-20 लाख 25 लाख घालायची काय आपलं हे नाही कॅपॅसिटी. आमचं शेतकरी वर्ग आहे सगळा समाज आणि सगळी पोरं सुद्धा आपली स्वखुशीने येतात. काही खर्च पाणी काही कोणाला करायला लागत नाही, काहीच नाही. आम्ही घरून मसाले भात आणतो 5 किलोचं शिजून, ते बाकी काही खर्च नाही आमचा. बैल पळून आले आमचा आराम करतो, घरी गेल्यावर असा आराम करणार. आमचा नातू याला चुळीतो, याच्या अंगावर बसतो, बैल काही करणार नाही. त्याचं सगळं रिलॅक्स आहे, तुम्हाला तो समाधान देतोय. समाधान देतोय. आज रोजी पडत्या काळात त्याने आम्हाला आता फक्त गांजची आमची सावड टिकावी नाही का. आणि मित्रांनो हा इंद्र आहे, तर आत्ता बारी पुढं कांड्यावरती होता आणि ह्याची आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती मागाशी घेतली. पण अजून त्याची कारकीर्द कशी आहे तर याची सुरुवात वगैरे तुम्ही घेतला कुठून, जुकाटात वगैरे काय केलं कुठून? छकडीचा बैल आहे, आम्ही छकडीचा मागवला होता पेठच्या घाटामध्ये 2 वर्षापूर्वी. पहिला हा जुकाटामध्ये पडत होता. छकडीला मी कुठून घेतला होता नक्की? जालन्यावरून आणला होता. तिकडे ते शंकरपाटात पडत होता. शंकरपाटाचा बैल होता, तिकडनं आणल्यानंतर आम्ही पहिल्याच घाटात पेठला घातला. तिथूनच त्याची सुरुवात झाली. त्यांनी आमच्या त्या वर्षाला एवढं नाव केलं जुकाटामध्ये का सर्व म्हणजे आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारच्या बाऱ्या विडवल्या. फायनल सेमीफायनलमध्ये त्यांनी चांगला भाग घेतला आणि बऱ्याच घाटामध्ये तो घाटाचा राजा राहिलेला आहे. कुठं साधारण त्याचं ठळक नाही का? मनसर, पिंपळगाव, खडकी, दावडी, लिमगाव दावडी, अशा बऱ्याच घाटांमध्ये. दिलीप अण्णांनी यात्रा भरवली होती 2 व्हीलर बक्षीस. तिथं आपल्याला त्यांनी पहिली 2 व्हीलर मिळवून दिली. निमगाव दावडीच्या घाटावर होते नियोजन. खेडला तर खेड, कारेगाव, फळीफोडचं मानकरी ठरलं. लागोपाठ 3 घाट आहे ना हॅट्रिक केलेली आहे त्यांनी. फळीफोड आणि 1 नंबरचं बक्षीस मिळवलं. त्याची कारकीर्द चांगली म्हणायची. आणि त्याला ह्या वर्षी आम्ही कांड्यावर घेतलाय, कारण कांडी आम्हाला लय कमी वाचायला म्हणून त्याला कांड्यावर घेतला. तो आणि तो लकी ते दोन्ही छकडीचेच पण कांड म्हणजे 1 नंबरच कांडे. इंद्रमय आमच्या आहे ना संघटनेची शानच आहे तशी बघायला. थोडक्यात कुठं टाकायची तर कमी तिथं चारी खांदी कुठं मागे पुढं पण कोणत्या खांदी तिथं कमी पडन तिथं त्याचं काम असते. आता भविष्यात याचं काय नियोजन पुढून मागून पुढं काय ना जिथं कमी पडन तिथं उलट पलट करणार. जिथं कमी पडन तिथं. बाकी स्वभाव वगैरे त्याचा रागीट दिसतोय, झुपायला वगैरे झुपायला जरा जास्त प्रेस करतो. त्याला छाती किंग हा असतो तेजस आणि लकीला छाती किंग उमेश असतो. आता तुम्ही तिकडून आणला शंकरपाटाचा तर काय स्पीड वगैरे कसं होतं त्याला काय किंवा कधी खरेदी केला तेव्हा त्याचं वय असंच घेतलं होतं तिकडे छकडे बोलावलं होतं आणि 1 नंबर टॉपलाच तिकडे पळत होता चांगला. इथं आणला ना खेळला पहिल्याच गाठात फळीफोड गेली 60 6 नंबर दुकानला पहिल्या दिवशी 4 बारे झाले त्या वर्षी. तिकडं पण कसं होतं आता आपलं कसं सेकंड काट आहे तसंच तिकडं पण असतं, फक्त एवढंच का आपला घाट टपरा असतो, तिकडं माग माणूस असतो आणि सपाट असतं त्याच्यामुळे जरा नाही. पण याला काही टापरे विपरीत काय नाही, उलटा जसं टापरा लागेल तसं अजून गती लागते. बरोबर आहे, जातीला चांगला आहे ना त्याच्यामुळे पळायला काही हे नाही त्याला. ठीक आहे मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण मुलाखत घेतलेली आहे. एक चांगल्या पद्धतीचे गाडा मालक आणि जुने जाणते गाडा मालक आहे, सगळा तरुण वर्ग आहे आणि चांगलं नियोजन करून नाव करतात. आणि मी तर नाही का म्हणतो तरुणांनी आदर्श गायांचा कसं नियोजन करतात काय करतात हे नक्की बघा. नुसतेच पैसे आहेत म्हणून कुठंतरी घालवायचे आणि अपयश आल्यानंतर खचून जायचं हे न करता पैसे आपले कुठं चांगले किंवा एखादी वस्तू कशी आपल्याला कमी पैशात चांगली भेटेल याचं नियोजन आणि ताळमेळ आखा, त्यानंतरच या क्षेत्रात उतरा आणि तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. तर धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर चॅनलला नवीन असाल किंवा चुकून माकून जर व्हिडिओ तुम्ही आले स्क्रोल करीत खाली तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.